आता आम्ही इंदोरला जात आहे. कुठे चालली आहे की तू आता? इंदोरला जात आहे. तिथे शॉपिंग करीन. काय काय घेणार आहे? शॉपिंग करीन. काय करते? वडापाव. आणखी काही आणि आता निघाला आहे इंदोरला. आईला जायचं. आईला इंदोरचा वाडा पाहिजे. मला छान मी पण इंदोरला चालली शॉपिंगसाठी चालली. मला छान जायला तुम्ही पण इंदोरला जाऊया. आता आलो राणी अहिल्याबाई होळकर यांच्या राजवाड्यामध्ये. तर चला पाहूया आता राजवाड्यामध्ये काय काय पाहायला भेटतं आपल्याला. इथे वेगवेगळ्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता किती मोठा आहे हा राजवाडा. खूप मोठा आहे. मधोमध गार्डन आहे. इकडून या. आणि सुरुवातीलाच इथं इकडून या. शंकरजीची मूर्ती आहे. शंकरजी आहेत. महादेवाची पिंड आहे. नंदी आहे. आणि मध्यभागी गणपतीची मूर्ती आहे. मागे गार्डन आहे. इथे फोटोग्राफी सुरू आहे. पूजाची संगीतची. हे शंकरजी आहेत. शंकर भगवान. मूर्ती पण आहे आणि पिंड पण आहे. त्यांची सर्व माहिती दिलेली आहे. लिहिलेलं आहे सगळं काही. या अशा मूर्ती आहेत सगळीकडे. आणि हे सागवानी लाकडाचं आहे खांब. तर जर खूप छान होते. कुजले नाहीत, काही नाहीत. खूप छान आहेत हे अजून पण. आता वरती जात आहोत आम्ही. खाली पाहिलं काही आणि आता वर पण आहे खूप पाहण्यासारखं. तर अशा बोर्डवर सर्व माहिती दिलेली आहे त्यांनी. हे अहिल्यादेवीचे अहिल्यादेवीच्या काळातले भांडे किती सुंदर आहेत ना. तांब्याचे ते दुसरं गाव चौंडी गावाला खूप मोठं आहे त्यांचं. त्यांच्या हे आहेत ना ते ढाल तलवार. पापीप केवढं लिहित. ढाल तलवार, रायफल. तोपेतले हां तोफेतले बारूद गोळे. तोके गोले हो. हे पाय पाऊंड किलो वजन पाऊंड. बापरे हंडी. ताट पूर्ण हे जुन्या जमान्यातले भांडे आहेत. कुठले पण बरं ते आता
त्यांची पालखी मेना हाय आहे डोली डोली और 5 बजे बंद करता था और 5 बजे बंद करता ने क्या किया है कि सुबह 9 से 1 घंटे का 9 से हो गया काम 1 घंटा या बढ़ा और 1 से 2 वॉल्यूम वाला वो भी खत्म हो गया 2 हो गए और 1 घंटे के 3 घंटे हो गए 3 घंटे किसको बोलते हैं 3 घंटे में जो आदमी फ्री काम करेगा दूसरा आदमी कहाँ चल पाएगा 3 घंटे अगर आदमी कोई फ्री काम करेगा तो 100 या 50 रुपये के लिए तुमको रखेगा मल्हारराव ने अहिल्या को सैन्य शिक्षा घुड़सवारी शस्त्र विद्या राजकार्य की मंत्रणा भूलजे हुए राज शासन का गणित आदि का प्रशिक्षण देना शुरू किया था। मल्हारराव होलकर ने अहिल्या के पिता पटेल मानकोजी शिंदे के समक्ष अपने पुत्र खंडेराव के साथ अहिल्या का विवाह का प्रस्ताव रखा। तदनुसार सन 1733 में विवाह संपन्न हुआ। विवाह में वर वधू को आशीर्वाद देने बाजीराव पेशवा सपत्नीक उपस्थित थे। पूना मार्ग पर चोंडी गांव में पड़ाव के दौरान शिव मंदिर में मल्हारराव होलकर ने बालिका अहिल्या को पूजा अर्चना करते देखा। तभी मल्हारराव ने एक निर्णय लिया था, बालिका मेरी पुत्र वधू बनेंगी। गाशा पालखी बिछाए ये नहीं बोलेगा ऊपर वाला काम अहिल्या अक्सर मल्हारराव और खंडेराव के साथ युद्ध में जयपुर में जब मल्हारराव राघोबा पेशवा के साथ कुंभेरी किले पर सूरज जाट पर घेरा डाले हुए थे। मराठों और जाटों में दुश्मनी हुआ था। ये दोनों तरफ इधर उधर कभी भी लुढ़क जाता वो जैसे पार्टी में नहीं कोई नेता बदल होता है इधर धर्म का पालन करते हुए अहिल्याबाई ने पति के साथ सहगमन करने की तैयारी की, परंतु यह सुनकर मल्हारराव का हृदय विलाप कर उनसे कहने लगा, बेटी हो तो हमें छोड़ गया, किंतु आज से तुम ही मेरा बेटा हो, मुझे निपुत्री न कर। सहगमन का इरादा त्याग दे। यदि तुम अपने निश्चय पर अटल हो तो प्रथम मुझे अपने प्राण त्यागने दो। ससुर का विलाप सुन देवी ने अपना सती होने का इरादा त्याग दिया। पालखी तेव्हा पण अशा चटाई होत्या का पालखीमध्ये? गालीच्या आता टाकला असेल ना आमच्याकडे आहे ना. नीलामी करून किती असा विचारून चलते ब्लॉग बनत यावेळेस खासच बनन का?
अन्नक्षेत्र धर्मशाला धार्मिक स्थान आदि. प्रजापालन जन कल्याण कार्य. नवनिर्माण कार्य. एक बाजू आरती एक बाजू चालू. मानपत्र आहे. कुठं